मित्रांनो, मी आता आलेलो आहे बघा राजमुद्रा बिर्याणी हाऊसवर, जी नगरची आणि केडगावची अशी प्रसिद्ध बिर्याणी आहे. सलीम भाईची 100 रुपयात फुल बिर्याणी आहे. ते तुम्ही एकदा तुम्हाला मी ते लोकेशन दाखवतो, बिर्याणीची क्वांटिटी दाखवतो. बिर्याणीचे कारागीर ज्याचे मालक आहे ते स्वतः बिर्याणी बनवतात. त्याच्यावर लोकांचे त्यांचे असे नंबर लागतात. हे बघा त्यांचं हे बिर्याणी हाऊस मागं बी दिसतंय, वर बी दिसतंय. तुम्ही त्यांच्यासंग आपण 2 मिनटं बोलू, कसं काय वाटतंय काय नाही त्यांच्याकडून माहिती. आता मित्रांनो, आपण त्यांच्याशी सोबत चर्चा करू आणि काय म्हणतात त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया घेऊ. किती चिकन जातं, किती तांदूळ लागते, कशी बिर्याणीची क्वालिटी कशी मेंटेन ठेवतात, एवढं गिराईक कसं काय ॲडजस्ट करतात ते बघू आपण. चला आता त्यांच्याकडे जाऊ आपण. हे बिर्याणीचे मालक आहेत आणि आपण त्यांनाच विचारू बा कसं काय तुम्ही मेंटेन करता, किती किलो चिकन लागतं. किलो चिकन लागतं दररोजचं आपल्याला 20 किलो चिकन लागतं. हां, 20 किलो राईस म्हणजे आपली इथं समज टोटल 40 किलो 20 किलो बिर्याणी जाते आपली. आपण बड्डे हे लग्नाचे बिग्नाचे सगळे कार्यक्रम करून म्हणजे बाकीचे बिझनेस करून इकडंच हँडल करतो आपण. गिराईक आपले सकाळी 9 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत आहे ना गिराईक फुल राहतं आपल्याला. नाही आता लोकांची मी पाहतो तुमच्यापेक्षा एकदम रांग लागलेली असते, पण तेवढं बी गिराईक हँडल एकटा तुम्ही एकटे माणूस करतात का अजून कुणाला जोडीदार आहे तुम्हाला? नाही, जोडीदार तर वगैरे कोणी नाही आपल्याला. मी एकटाच हँडल करीतो सगळं. काका मला ऑर्डरी बी राहतात ना, ऑर्डरी करून इकडचं मेंटेनन्स करीतो मी. नाही, तुमची कमाल आहे. आम्ही पाहतो सकाळपासून जर तुमच्यापाशी रांग लागलेली असते. आता तुमचे म्हणजे आता तुमची का बिर्याणी तयारी चालू आहे समजा, सगळं आता ओके झालेलं आहे. आणि आता इथून पुढं रविवार बी आहे आज आणि एकदम कस्टमर तुमच्याकडे आता रांग मी पाहिलेली आता हे काय लोक बसलेले आता हे बिर्याणी घेण्यासाठी येऊन बसलेले आहेत. आपण यांच्याशी बी चर्चा करू 1 मिनिट, पण आधी यांना विचारू बा बिर्याणी असते आपली. आपल्याकडे दम बिर्याणी राहते, आपली बिर्याणी राहते, थर बिर्याणी राहते. हे बिर्याणीचे आपले एकच नंबर क्वालिटी राहते. मित्रांनो, बघू शकता तुम्ही लोकेशन. ते बघा एक कस्टमर बी बसलेलं आहे इथं. आपण त्या कस्टमर बी बसलेलं आहे इथं बिर्याणी घेऊन. हे बघा त्यांच्या हातामध्ये बिर्याणी घेतलेली आहे त्यांनी. आपण त्यांना बी विचारू बा क्वालिटी कशी आहे काय आहे. सर, कुठून आले तुम्ही? वाळकीहून आले का? म्हणजे वाळकीहून इथं बिर्याणी नेण्यासाठी फक्त इथे आले. कशी काय बिर्याणीची क्वालिटी कसं काय वाटतं तुम्हाला? बिर्याणीची क्वालिटी एकच नंबर. म्हणजे तुम्ही किती दिवसापासून खाता यांची बिर्याणी? 5 ते 6 वर्ष. 5 ते 6 वर्ष झालं का? हा का? आणि म्हणजे कसं काय वाटतं बिर्याणी काय म्हणजे का आवडते तुम्हाला यांच्याची? याच्यात काय दुसरीकडे बी भरपूर दुकानं आहेत का? क्वांटिटी जादा आहे यांच्या बिर्याणीची का कसं काय? आणि 100 रुपयात कोण एवढी क्वांटिटी देणार आहे? दुसरीकडे नाही देऊ शकत. बरं, चालेल. तुम्ही आम्हाला 2 शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद. बघू आता बिर्याणीला क्वालिटी असल्यामुळं फुल चालली जाते. चालेल. आता आपण बघू, ट्राय करू कसं काय यांची बिर्याणी काय आहे. आणि भेट द्या, बिर्याणी खा. मस्त आहे. दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, अशा भरपूर त्यांच्याकडे व्हरायटी आहे बिर्याणीच्या. तुम्हाला मी दाखवलं की व्हिडिओमध्ये कशी बिर्याणी कशी बनवून राहिली, क्वालिटी कशी आहे. असं त्यांना भरपूर गिरायक असतं. काय ऑर्डर बिर्डर असली तरी इथं आपल्या स्टेट बँकेसमोर केडगाव अंबिका बस स्टॉप शेजारी यांचं लोकेशन आहे. तुम्ही अवश्य या आणि बिर्याणी खाऊन बघा. 100 रुपयामध्ये फुल बिर्याणी देऊ राहिले माणूस. दुसरीकडे आपल्याला क्वांटिटीमध्ये खूप मारल्या जातं, पण इथं 1 नंबर अशी क्वांटिटी आहे त्यांची. अवश्य तुम्ही एकदा भेट द्या आणि ही बिर्याणीचा स्वाद घ्यावा ही तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.